बऱ्याच जणांना यूट्यूब स्टार्ट करायचं असतं, पण त्यांना पडलेला प्रश्न असतो तो म्हणजे मी माझे व्हिडिओ शूट कसे करणार, कोण करणार, सोबतीला कोणी नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टीमुळे ना सगळा विचार करून मग त्यांना जे आहे ते यूट्यूब चॅनल ओपन करायचं असतं. पहिला जेव्हा व्हिडिओ शूट केला होता तेव्हा मी माझ्या सॅमसंग A33 ह्या फोनातून केला होता, जो की घरामध्ये सगळ्यांना बाहेर काढलं होतं. कारण पहिला व्हिडिओ शूट करताना कोणामध्ये इतका कॉन्फिडन्स नसतो की आपण सगळ्यांच्या समोर जे आहेत तो आपला व्हिडिओ आपण शूट करू शकतो. हॅलो, हाय, नमस्ते, नमस्कार. मी पूनम अगदी मनापासून स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सो व्हिडिओच्या थंबनेलवरून आणि टायटलवरून तुम्हाला समजलंच असेल की आजचा व्हिडिओ कोणता आहे. सो मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे की माझी व्हिडिओ मी शूट कशी करते, एडिट कशी करते, सोबतच कोणत्या ॲपमध्ये एडिट करते, थंबनेल कशी बनवते, किंवा माझी व्हिडिओ शूट करायला कोणी असतं का, हे सगळ्या डिटेलमध्ये मी गोष्टी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कारण बऱ्याच जणांना यूट्यूब स्टार्ट करायचं असतं, पण त्यांना पडलेला प्रश्न असतो तो म्हणजे मी माझे व्हिडिओ शूट कसे करणार, कोण करणार, सोबतीला कोणी नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टीमुळे ना सगळा विचार करून मग त्यांना जे आहे ते यूट्यूब चॅनल ओपन करायचं असतं, पण त्यांना असं वाटत असतं की माझे व्हिडिओ शूट करायलाच कोणी नाही आहे, किंवा माझ्याकडे हेच नाही आहे, माझं घर असं आहे, माझं तसं आहे, मी दिसायला चांगली नाही आहे, मग माझे व्हिडिओज कोण बघणार. ह्या सगळ्या गोष्टीमुळे ज्या आहेत तर त्यांना करायचं असतं यूट्यूबवर चॅनल ओपन, पण ते करू शकत नाहीत. तर असं काहीच नाही. मी माझा पहिला जेव्हा व्हिडिओ शूट केला होता तेव्हा मी माझ्या सॅमसंग A33 ह्या फोनातून केला होता, जो की हा माझा पहिला फोन नॉर्मल होता. आणि तेव्हा मग मी व्हिडिओ शूट केला होता. तेव्हा तर माझ्याकडे ट्रायपॉड पण नाही होता. नॉर्मल मी एक खुर्ची घेतली होती आणि त्यावर 2 उशी ठेवल्या होत्या, बॉटल ठेवली होती पाठीमागे व्हिडिओला म्हणजे फोनाला सपोर्टसाठी. आणि तेव्हा मी माझा पहिला जो आहे तो माझा व्हिडिओ शूट केला होता. घरामध्ये सगळ्यांना बाहेर काढलं होतं, कारण पहिला व्हिडिओ शूट करताना कोणामध्ये इतका कॉन्फिडन्स नसतो की आपण सगळ्यांच्या समोर जे आहेत तो आपला व्हिडिओ आपण शूट करू शकतो. म्हणून मी सगळ्यांना घरातून बाहेर काढलं होतं. जवळजवळ 4 ते 5 रिटेक घेतले होते. आणि त्याच्यानंतर जो आहे तो मी माझा पहिला व्हिडिओ शूट केला होता. माझं बाळ लहान होतं आणि त्याच्यानंतर मला काही ना काहीतरी करण्याची नेहमी माझी इच्छा असायची. याच्याबद्दल मी जॉब केला होता आणि नेहमी सतत कामामध्ये राहिलेला माणूस असताना त्याला असं घरी निवांत बसूच वाटत नसायचं. बाळ छान 6 महिन्याचं झालं होतं. मग मला असं नेहमी वाटायचं की मला काही ना काहीतरी करायचं आहे बाळाला सांभाळून. त्यामुळेच जे आहे ते मी माझं यूट्यूबचं चॅनल ओपन केलं होतं. आणि त्याच्यानंतर जे आहे ते मला जसं जमेल तसं मग मी स्टार्टिंगला माझे व्हिडिओज टाकायची. त्याच्यानंतर मग मी पुण्याला आले आणि मला असं वाटायला लागलं की ह्यांनी योगायोगाने ना iPhone 13 फोन घेतला होता. सो मला वाटायला लागलं की माझ्या फोनपेक्षा ना ह्यांच्या फोनमध्ये जे आहेत ते व्हिडिओ छान येत आहेत. म्हणून मग ह्यांचा मी iPhone 13 फोन घेतला आणि त्याच्यानंतर जे आहे ते मग मी नॉर्मली इथं व्हिडिओ शूट करत असायचे. अगदी ही छोटीशी रूम आहे, ह्याचमध्ये मी विहानला बघायची आणि विहानसाठी छान छान रेसिपीज शूट करायची. म्हणजे त्याला मी जे भरवायची ना सो तेच मी सगळं तुमच्यासोबत शेअर करायचे. आणि तिथून जे आहे ती मी इथपर्यंत पोहोचलेली आहे. म्हणजे माझं जेन्युअन जे रुटीन होतं ते सगळं शेअर करून मी आज इथपर्यंत पोहोचलेली आहे. पहिला व्हिडिओ शूट केला होता तेव्हा माझ्याकडे कोणतंही एकही ट्रायपॉड नाही होतं. म्हणजे मी जेवढे व्हिडिओ गावाला स्टार्टिंगचे शूट केले होते तेव्हा बिलकुलही नाही होता. आणि इथं आल्यावर मग मी तेव्हा स्टार्टिंगला इकडं फोन ठेवून तिकडं फोन ठेवून मी शूट करायचे. पण विहान रांगायला लागला आणि मग ते सगळं ओढायचं रिस्की होतं. तर मग चला म्हटलं आपल्याला आता ना एक ट्रायपॉड ऑर्डर करायची गरज आहे. म्हणून जे आहे तो मी पहिला हा ट्रायपॉड यूज केला होता, ऑर्डर केला होता Amazonवरून 600 रुपयाला. सो ह्यामध्ये मग मी शूट करायची. जेव्हा मला किचनमधले व्हिडिओ शूट करायचे असतात ना तेव्हा खूप सोपं जायचं, कारण हा इतकाच हाईटला होता. अगदी किचन कट्ट्याच्या म्हणजे बेसिनच्या हे आपलं कट्ट्याच्या ओठ्याच्या वरती असं ठेवून जे आहे ते मी व्हिडिओ शूट करायचे. इथं फोन लावायचं, जे अगदीच फ्रंटनं सगळं घ्यायचं असेल तर अगदी व्यवस्थित यायचं. किंवा मला आता स्टार्टिंगला फ्रंट कॅमेराने व्हिडिओची शूट करायचं आहे म्हणजे स्टार्टिंग हाय हॅलो नमस्कार मी पूनम, तेव्हा मग मी असं स्टार्टिंगला असं ठेवून मग मी जे आहे ते असं मोबाईल आपला ट्रायपॉड घेऊन शूट करायची. तर इथून माझी सुरुवात झाली होती. हा ट्रायपॉड माझा थोडे दिवसांनी जो आहे सो खराब झाला, म्हणजे हे इथून तुटलं. म्हणून मग मी दुसरा ट्रायपॉड जो आहे तो माझ्या भावानी घेतला होता, जो की मी आता इथं लावलेला आहे. म्हणजे एकंदरीत मी आता कोणते इक्विपमेंट यूज करते हे तुमच्याशी शेअर करते. त्याच्यानंतर मला असं वाटायला लागलं की पावसाळ्यामध्ये ना इतकी नॅचरल लाईट येत नाही, त्यामुळे मग मी ही रिंग लाईट ऑर्डर केली होती. रिंग लाईट ह्याच्यासाठी ऑर्डर केली होती की मला 2 in 1 आहे. म्हणजे आपण जेव्हा आपल्याला रिंग लाईटची गरज नसेल, फक्त आपल्याला ट्रायपॉडची गरज असेल, तेव्हा जे आहे ते आपण इथं फोन लावू शकतो आणि मी माझे व्हिडिओ जे आहे ते आरामात शूट करू शकते. म्हणून तर ह्याची पण चांगली हाईट वगैरे आहे, जी की आपण किती पण वरती करून वगैरे जे आहे तसं शूट करू शकतो.
आणि वरती खालती असं व्यवस्थित होतं, मुव्हेबल आहे. इकडं असं मूव होतं खालती, हे सगळं हॉरिझॉन्टल, हे सगळं असं छान जे आहे ते सगळीकडे रोटेशनल वगैरे सगळं छान होतं. त्यामुळे मग मी हे ऑर्डर केलं होतं. कधी कधी रात्रीचे जर मला व्हिडिओ शूट करायला देत नसेल आणि तेव्हा मला रात्रीचे करायचे असतील तर तेव्हा मग मी रिंग लाईट यूज करायची. सो ह्या दिवसामध्ये बिलकुल ही रिंग लाईटची गरज पडत नाही, कारण इतका नॅचरल लाईट छान असतो. आणि नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा पण आपल्याला व्हिडिओची स्टार्टिंग करायची असते ना, तेव्हा जिथून नॅचरल लाईट येतो ना, सो तिथून आपण व्हिडिओची जी आहे ती सुरुवात करायची. जसं की आता किचनच्या इथं माझ्या विंडो आहे आणि तिथून नॅचरल लाईट इतकी छान येते ना की मला आता रिंग लाईटची बिलकुल पण गरज नाही आहे. म्हणून मग मी रिंग लाईट यूज नाही करत आहे. नॉर्मल जो माझा ट्रायपॉड आहे डेलीसाठी मी यूज करते, त्याला माझा iPhone 13 लावलेला आहे आणि मी इथून व्हिडिओची स्टार्ट केलेली आहे. सो आता जो iPhone 13 आहे तो मी रिंग लाईटला लावलेला आहे. आणि हा माझा पहिला फोन होता, सॅमसंग A33. ह्यामधून मी माझा पहिला व्हिडिओ शूट केला होता. आणि आता नेहमी ज्या मी ट्रायपॉडने यूज करते ना, तो हा आहे. साधारण 800-900 पर्यंत येऊन जाईल. याची याची जर लिंक असेल तर मग मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. ह्याची हाईट खूप छान आहे, इझिली कॅरी करू शकतो आपण कुठेही बाहेर वगैरे जायचं असेल तरीही. आणि शूट पण छान होतं आणि छान आहे एकंदरीत. सो फोन जो आहे तो मग मी इथं असा लावते आणि जेव्हा मला समोरून माझं मला असं शूट करायचं असतं तेव्हा हाय हॅलो नमस्कार मी पूनम, तेव्हा मी फ्रंट कॅमेराने जे आहे ते शूट करते. आता मला तिकडचं काहीतरी विहानचं काहीतरी शूट करायचं असेल तेव्हा मग मी जो आहे तो मी कॅमेरा व्यवस्थित सेट करून घेते, म्हणजे त्याच्याकडे असा. आणि ज्या आहेत ते मी बॅक कॅमेरानं शूट करते. किंवा मला आता किचनमधलं करायचं असेल, इकडचं करायचं असेल तर अगदी जे आहे ते पूर्ण याची हाईट पण भरपूर आहे, म्हणजे इतकी आहे. सो मला इकडे ठेवायचं असेल, इकडचं शूट करायचं असेल असं. सो नॉर्मली घरी जेव्हा मला शूट करायचं असेल तेव्हा मग मी ह्या ट्रायपॉडनं यूज करते. सो हे झालं शूट विषयी. तर कधी कधी बाहेर गेलो आणि जर मी ट्रायपॉड वगैरे घेऊन गेला नसेल तर माझ्यासोबत जे हे असतात तेव्हा कधीतरी शॉर्ट व्हिडिओसाठी एखादी जर क्लिप वगैरे घ्यायची असेल तेव्हा मग नॉर्मली हे शूट करतात, नाहीतर शक्यतो माझे मीच व्हिडिओ शूट करते. आता हे झालं नॉर्मली. आता इक्विपमेंट म्हटलं तर माझ्याकडे जे आहे ते रिंग लाईट आणि हा एक ट्रायपॉड आहे. त्याच्यानंतर माझ्याकडे माईक पण आहे, पण आयफोनसाठी ना इतकी माईकची काही जरूरत पडत नाही. सो मी शक्यतो आता तरी जो आहे तो माझ्याकडे माईक यूज करत नाही. हे झाले इक्विपमेंट आणि मी कशी शूट करते ते. त्याच्यानंतर झालं तर मी आता व्हिडिओज ना कोणत्या ॲपमध्ये एडिट करते हे सांगते. स्टार्टिंगला जेव्हा मी नवीन होते यूट्यूबवर तेव्हा मग मी इनशॉटमध्ये ज्या आहेत ते एडिट करायची. यूट्यूबवर भरपूर असे ट्युटोरियल आहेत, इनशॉटचे आहेत, VNचे भरपूर आहेत की आपण व्हिडिओ कसे एडिट करायचे. सो ते तिथून सगळे बघून मग मी शिकली होती. आणि नॉर्मली जेव्हा आपण असतो ना तेव्हा आपण जे आहे ते इनशॉट खूप इझी आहे ॲप, ते आपण नॉर्मली तिथं बघून जे आहे ते व्हिडिओ एडिट करू शकतो. त्याच्यानंतर जे आता मी यूज करते ते VN ॲपमध्ये, कारण इनशॉटपेक्षा ना VNमध्ये थोडीशी जी क्लिअरिटी आहे ना ती तशीच टिकून राहते. त्यामुळे मग मी VNमध्ये आता जे आहेत ते माझे सगळे व्हिडिओज मी तिथं जे आहेत ते एडिट करते. थंबनेल मी कॅनवामध्ये बनवते, कधी कधी तर इनशॉटमध्ये पण बनवते. इनशॉटमध्ये पण छान होतात, पण थोडासा क्लिअरिटी इश्यूमुळे मग मी शक्यतो कॅनवामध्येच बनवते थंबनेल. सो हे झालं थंबनेल विषयी. आणि मी माझी व्हिडिओ शूट कशी करते आणि एडिट कशी करते. आता एडिट करायचं म्हटलं तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत जितकं काही मी शूट केलंय ना सगळं VNच्या याच्यामध्ये छोटे छोटे सगळे क्लिप असतील त्या सगळ्या घेते. नको असलेला पार्ट सगळा स्प्लिटने मी कट करून टाकते. जितकं मला हवं, मला काय दाखवायचं आहे ते सगळं मी एकत्र करून घेते. जिथं व्हॉइस ओव्हरची गरज असेल तिथं व्हॉइस ओव्हर करते, जिथं व्हॉइस ओव्हरची गरज नाही तिथं व्हॉइस ओव्हर करत नाही. मी कोणतंही व्हिडिओ शूट केल्यानंतर फिल्टर वगैरे लावत नाही. जे काही नॅचरल मी लाईटमध्ये व्हिडिओ शूट केलेले असतात तेच असतात. कोणतंही फिल्टर वगैरे लावून मला आवडत नाही, कारण जितकं नॅचरल छान दिसतं तितकं फिल्टरने नाही. सो मी फिल्टर यूज करत नाही. एकंदरीत जितकं आहे तेच मी सगळं हे करते. आता एखाद्या वेळेला आपण बाहेर गेलो तिथं खूप असा व्हॉइस म्हणजे आवाज भरपूर आहे, गोंधळ आहे, आपण काय बोललेलं तिथं ऐकायला जात नसेल तर फक्त आपण तिथं शूट करतो आणि मग ते जे आहे ते आपण व्हिडिओ एडिट करताना तिथं जे आहे ते व्हॉइस ओव्हर करतो. सो ते व्हॉइस ओव्हर करायचे. आता त्याच्यानंतर सगळं एडिटिंग करून झालं की एकदा दोनदा व्हिडिओ तुम्ही नक्की चेक करा त्यामध्ये काही असं आहे का करेक्ट करण्यासारखं, ते सगळं करून घ्यायचं. व्हिडिओ सेव्ह करायचा. व्हिडिओ सेव्ह केल्यानंतर जो आहे तो आपल्या गॅलरीमध्ये येतो. आता एडिट करताना यूट्यूबवर जायचं,
प्लसचं आयकॉन असतं ते, त्याच्यावर जो आपण व्हिडिओ एडिट करून सेव्ह केलेला आपल्या गॅलरीमध्ये गेलेला असतो तो घ्यायचा. त्याच्यानंतर थंबनेल लावायचं, आपला व्हिडिओ ज्या रिलेटेड आहे त्या रिलेटेड टायटल द्यायचं, सेम डिस्क्रिप्शनमध्ये द्यायचं. त्याच्यानंतर हॅशटॅग लावून काही आपले डेलीचे टॅग असतात, जसं की डेली व्हिडिओ वगैरे, व्लॉग वगैरे, असे कॉमन जे टॅग असतात ना, सो ते सगळे टॅग द्यायचे. आणि त्याच्यानंतर व्हिडिओ नेहमी लक्षात ठेवा की आपण अपलोड करताना अनलिस्टवरच व्हिडिओ ठेवून अपलोड करायचं. कधी कधी काही मिस्टेकनं आपण व्हिडिओमध्ये हे करतो आणि गडबडीत आपण तसंच पब्लिक केलं की ते पब्लिश होऊन जातं. सो नेहमी अनलिस्टवर ठेवायचं आणि सगळं अपलोड झाल्यानंतर YT स्टुडिओमध्ये यायचं, एकदा सगळं नीटनेटकं चेक करायचं. आपल्याला काही टाकायचं असेल म्हणजे त्याच्यानंतर पूर्ण टॅग्स वगैरे टाकून द्यायचे. टॅग्स टाकल्यानंतर थंबनेल वगैरे लावून घ्यायचा, जो आपण बनवलेला असतो सो थंबनेल लावायचा आणि बघायचं बाकी काही चेक करायचं आहे का, किंवा आपण कोणत्याही ड्रेसच्या वगैरे आता ज्या लिंक आहेत त्या ॲड टॅगमध्ये करून सगळ्या ज्या आहेत त्या लिंक वगैरे द्यायच्या असतील तर ते सगळं एकदा चेक करून घ्यायचं आणि जे आहे शेड्यूल करून घ्यायचं. मी माझे व्हिडिओ जे आहे ते नेहमी, आता उद्या मला 1 वाजता व्हिडिओ टाकायचा आहे तर मग मी तो व्हिडिओ संध्याकाळी सगळे शूट केलेले घेते, एडिट करते आणि जे आहे ते व्हिडिओ अपलोड करते आणि शेड्यूल करून ठेवते. म्हणजे उद्या 1 वाजता मला टाकायचं असेल तर तिथं मग उद्याची तारीख आणि सगळं जे आहे ते शेड्यूल करून ठेवते आणि उद्या जो आहे तो आपोआप माझा व्हिडिओ 1च्या टायमिंगला जातो. म्हणजे शेड्यूल करून ठेवते शक्यतो व्हिडिओ, किंवा मग कधी वेळ नसेल तर तेव्हाच्या तेव्हा आपण अनलिस्टवर अगोदर ठेवते आणि सगळं व्हिडिओ चेक करून झाल्यानंतर मग जे आहे ते पब्लिश करते. सो शक्यतो ना आपण अनलिस्ट हे शेड्यूल करूनच ठेवायचं. तर हे झालं की मी माझे व्हिडिओ कसे अपलोड करते हे सांगितलं. आता व्हिडिओज कसे बनवायचं आणि माझा पहिला व्हिडिओ कोणता व्हायरल गेला होता. कधीही लक्षात ठेवायचं, आपण जे जेन्युइन आहोत ना तेच शेअर करायचं, खोटं काही शेअर करायचं नाही. कारण जितकं आपण जेन्युइन शेअर करू ना तितकं आपण लॉंग टर्मसाठी जे आहेत ते राहू शकतो. खोटं आपण किती दिवस, म्हणजे जसे आपण नाहीच तसे आपण किती दिवस नाटक करून शेअर करणार ना. आपण जसे आहोत तसे शेअर करले की समोरच्याला आपलं हे होतं, कनेक्टिव्हिटी होते आणि ते जे आहेत ते आपले व्हिडिओज बघत जातात. म्हणजे आणि जर आपण खोटं असं शेअर केलं तर एखाद्या वेळेला त्याला समजून जातं की हे सगळं खोटं आहे आणि मग त्यानंतर जे आहेत ते आपले व्हिडिओज काही त्यांना बघण्यात इंटरेस्ट येत नाही. म्हणजे मला हेच सांगायचे आहे, जसे आपण आहोत तसे शेअर करा, जसे आपण नाही आहे तसे बिलकुलही शेअर करू नका. आपल्याकडे एखाद्या वेळेला काहीच नसेल तर ते आहे असं हे करून पण शेअर करण्यात काही अर्थ नाही आहे. आपल्याकडे जसं नसेल आणि तसं आपण दाखवण्याचाही प्रयत्न करू नये. कारण मला असं वाटतं की आपण जसे आहोत ना तसे शेअर करायला पाहिजे. जसं की मी शेअर केलं होतं, माझं बाळ लहान होतं, ह्या रूममध्ये मी सगळं घेऊन त्याला माझे व्हिडिओ वगैरे शूट करायची, जिथं कुठं जाते तिकडचं सगळं मी शूट करायची. आणि मेन लक्षात ठेवा, जे कम्फर्टेबल असतात ना आपल्या व्हिडिओमध्ये यायला सो त्यांनाच घ्या. एखादी व्यक्ती जर तुमच्या व्हिडिओमध्ये यायला कम्फर्टेबल नसेल आणि आपण त्यांच्याकडे असं जबरदस्तीनं हे करून शूट वगैरे करायचं नाही. जे आपल्या व्हिडिओमध्ये कम्फर्टेबल आहेत सो त्यांना घेऊन मस्त आपले व्हिडिओ शूट करायचे. आणि मग मी असेच करते, माझे व्हिडिओ जे आहेत ते त्यांना कम्फर्टेबल, जे माझ्या व्हिडिओमध्ये येऊ इच्छितात त्यांनाच घेते आणि जे कम्फर्टेबल नाही सो त्यांना मी कधी दाखवत नाही. आणि जे माझं घरचं रुटीन, मी माझ्या बाळाला काय घालायची, त्याचं रुटीन कसं आहे, काय देते त्याला, कसं काय, हे सगळं मी माझ्या फॅमिलीमध्ये कोण आहे, सगळं ह्या गोष्टी मी तुमच्यासोबत जे आहेत ते ह्या यूट्यूबमधून मी शेअर केलेलं आहे. सो तुम्हाला जर तुमचं यूट्यूब चॅनल ओपन करायचं असेल तर तुम्ही तुमचं जेन्युइन, तुमच्याकडे बऱ्याचशा कला असतात. आता कोणाकडे मेहंदी डिझाईन काढायची कला असेल किंवा तुमच्याकडे कोणतीही कला असेल त्या कला घेऊन ते आपल्याला आपण जे आहे ते यूट्यूबचा खरंच एक छान प्लॅटफॉर्म आहे की आपल्या ज्या कला आहेत त्या आपण दुसऱ्यांपर्यंत पोहोचवू शकतो. माझा पहिला व्हिडिओ जो व्हायरल गेलेला आहे तो म्हणजे माझ्या 1 वर्षाच्या बाळाचा आहार. इतका म्हणजे मी कधी विचारही केला नव्हता की त्याला इतके व्ह्यूज येतील आणि हे असं सगळं. तर कन्सिस्टन्सी ठेवली पाहिजे. कन्सिस्टन्सी ठेवली ना की आपल्याला यश त्यामध्ये नक्कीच भेटतं. आपण प्रामाणिकपणे ना जे काही आपण करतो ते त्याच्यामध्ये प्रामाणिकपणे ठेवून प्रयत्न करायचे. यश हे नक्कीच आहे. आता लवकरच भेटेल असं नाही, कधी कोणाला लवकर यश भेटतं तर कधी कोणाला वेळानं म्हणजे जे आहेत ते हे भेटतं. पण आपण कन्सिस्टन्सी ठेवायचं, प्रामाणिक होऊन जे आहे ते आपलं जे आहे ते आपण आपलं काम करायचं. बाकी सगळं मग जे आहे ते आपल्या मेहनतीवर डिपेंड असतं. सो माझा पहिला व्हिडिओ आणि त्यानंतर बाळाविषयी बरेचसे मी व्हिडिओ शेअर केले होते किंवा माझ्या लाईफमध्ये मी कशी काय करते, बाळाला घेऊन कशी कामं करायची, हे सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. सोबत आता मी दाखवलं की मी माझी व्हिडिओ शूट कशी करते, एडिट कशी करते, थंबनेल कोणत्या ॲपमध्ये बनवते आणि ह्याविषयी पण ना भरपूर सारे जे आहेत ते यूट्यूबवर व्हिडिओज आहेत. सो आपण तिथून बघून पण आपण शिकू शकतो. आता इतके व्हिडिओज आहेत ना की आपल्याला
म्हणजे अशी हेच पडत नाही की आपण सगळं तिथून बघून जे आहेत ते हे करू शकतो की आपल्याकडे आता शूटच करायला कोणी नाही म्हणून या कोणत्याही गोष्टीसाठी थांबायचं नाही. आपल्याकडे जी कला आहे ती आपण त्या कलेनुसार जे आहे ते आपल्याला जे येतं. सो पहिला आणि एक लक्षात ठेवा, पहिलेचे व्हिडिओ ते सगळेच व्हिडिओ छान छान होतील असं नाही, त्यामधून आपण शिकत जातो आणि जे आहे ते आपल्या व्हिडिओजमध्ये चेंजेस करत जातो. चेंजेस करत जातो आणि त्याच्यानंतर जे आहे ते आपल्याला पण समजतच जातं की नाही असं नाही, असं शूट करायला पाहिजेत, असं नाही तर कॅमेरा ठेवला पाहिजे. हे सगळं जे आपण जे आहे ते शिकत गेलो की नंतर जे आहे ते आपल्याला समजत जातं. सो हे काही माझं जे आहे ते मी जेन्युइन सांगितलं की मी असे व्हिडिओ शूट करते, ह्या ॲपमध्ये एडिट करते. हे सगळं मी जे आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहे. जर तुम्हाला कोणाला यूट्यूब स्टार्ट करायचं असेल तर तुम्ही करू शकता आतापासूनच, कारण वेट कसला करत आहे, माझ्याकडे हे नाही ते नाही म्हणण्यापेक्षा ज्या आहे त्या परिस्थितीत आपण स्टार्ट करायचं. बाकी मेहनतीवर सगळं डिपेंड असतं. सो चला मग, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंट करून नक्की सांगा. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.